हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सोमवार मंडे आणि आज मम्मी पण आले माझ्याकडे. सो आता मी पिठलं भाकरी बनवायचा बेत केला आहे. सो तुम्ही पण या आमच्यासोबत बघायला मी कसं बनवते पिठलं आणि भाकरी. दिसते मी. हॅलो गाईज, सो आता मी भाकरी बनवते. हे ज्वारीचं पीठ आहे ना मम्मी? ज्वारीचं पीठ आणि पाणी दाखविते. बाजरीचं पीठ आणि पाणी. तर याचं टाकून मी पीठ मळून घेते. खाली दाखव आता. हेच दाखव. सो हे पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याची मी भाकरी बनवून घेते. चालू कर. भाकरी तयार झालेली आहे. तव्याला तेल लावून घेतले चिकटू नये म्हणून. आता मम्मी ते तव्यावरती टाकते. मला एवढं मोठं येत नाही टाकायला. हां, आता पिठाची साईड जी आहे ती वरती ठेवायची आणि त्याला पाण्याने लावून घ्यायचे हात एक असा. साईड बाय साईड मी पिठल्याची तयारी करून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, 4-5 कोथिंबीर कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा. आणि हे कुळीत पीठ मी यूज करणार आहे पिठलं बनवायला. सो गाईज, भाकरीची टम अशी मस्त फुगली आहे बघा तुम्ही. मस्त देख. कुळीत पीठ मी ताटामध्ये काढून ठेवले. आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट मसाला टाकते. हळद टाकत नाही, हळद ऑलरेडी आहे त्याच पिठामध्ये. हळद आहे, जिरं आहे. सो मी फक्त लाल तिखट मसाला आणि मीठ टाकते आणि पाणी टाकून ते मिश्रण हलवून व्यवस्थित मिक्स करून घेते. सो पहिलं लसूण टाकले आपण. लसूण ब्राऊन झाली की मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे. राई आणि हिंग टाकून घेतले. राई तडतडली की कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे. आता आपण हे टाकणार आहोत मिश्रण कुळीतचं आणि प्रॉपर मिक्स करणार आहे. कोथिंबीर टाकूया आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली. थोडं पाणी टाकायचे, प्रॉपर कुक होऊन द्यायचे ते 2-3 मिनटं. सो गाईज, पिठलं भाकरी रेडी आहे. सो मी तर जेवून घेते. खूप छान झालंय. तुम्ही नक्कीच ट्राय करा. हे पिठलं भाकरी खूप इझी आहे पिठलं बनवायला. सो बाय. हॅलो, जेवण झालं आहे माझं आणि आता माझं वर्क फ्रॉम होम आहे. मी ब्रेक टाकूनच जेवण बनवते आणि जेवते. सो मला थोडं टाईम मॅनेजमेंट करावं लागतं. आता मी काम करते, पुन्हा चालू करते. सो आपण भेटूया माझं काम झालं की. स्टे कनेक्टेड.
गाईज दुपारचे 4 वाजलेत आणि मला खूप झोप आले, कंटाळा येतो. आता 5 वाजता मी चहा पिईन. मम्मी जर झोपले बेडरूममध्ये मस्तपैकी. मला खूप झोप आली होती म्हणून मी गॅलरीत आले थोडं रिफ्रेशमेंटसाठी. सो गाईस संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मम्मी मला मालपोहा बनवते गव्हाच्या पिठाचा. याच्यामध्ये गव्हाचं पीठ, पाणी आणि गुळ, हेच ना, एवढंच लागतं ना मम्मी? हां, तर ते वापरलं याच्यामध्ये. आणि इथे चहा उकळायला ठेवलं आहे. सो तर मस्त माझी झोप पण उडाले. सो माझा मालपोहा रेडी आहे. तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करा, खूपच छान लागतं इव्हिनिंग स्नॅक म्हणून. सो गाईज माझं चहा आणि मालपोहा खाऊन झालेला आहे आणि आता माझं ऑफिसचं काम खूप बाकी आहे, ते करते मी. आणि मालपोहा तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूपच छान लागतो. आता स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता. सो आपण भेटूया इव्हिनिंग रात्री. सो गाईज इव्हिनिंगचे 7:30 वाजलेत. हां, आणि माझा विंडो व्ह्यू आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.